जैन धर्म काय आहे? जैन धर्माचं तत्त्वज्ञान वीतराग आहे, वीतरागता आहे, शांती आहे. धर्म शांती प्राप्त करून देणार आहे आणि अशा धर्माची प्राप्ती चारित्र्याच्या द्वारे होते. चारित्रम खुद धम्मो, आणि चारित्र्य आहे ते समभाव रूप आहे. त्या चारित्र्याचं फळ शांती आहे. धर्माचं फळ शांती आहे, पुण्याचं फळ बाह्य वैभव आहे. त्याच्यामध्ये शांती नाही, अशांती आहे. इथे गोष्ट लक्षात त्या ठिकाणी. म्हणजे जो धर्म करायचा आहे तो शांतीसाठी करेल, जे चारित्र्य पालन करायचं आहे ते शांतीचं लक्ष ठेवून करेल, वितरागतेचं लक्ष ठेवून करेल, तर त्याला व्यवहाराने उपचाराने चारित्र्य म्हटलेलं आहे. त्याला व्यवहाराने उपचाराने धर्म म्हटलेलं आहे. पण त्याचं लक्ष कुठं असलं पाहिजे? आतमध्ये कणच नाही, पोकळ नुसतं टर्फल असेल तर त्याला बदाम कोण म्हणेल? त्याला टर्फलच म्हटलं जाईल. आतमध्ये जर बदाम बी नसतील आणि नुसतं टर्फल असेल तर कोण घेईल त्याला विकत? त्या टर्फलाला फुकट नाही म्हटलं तरी कोणी नेणार नाही. तसं या ठिकाणी ह्या सगळ्या क्रिया जर त्या ठिकाणी कणाने रहित असतील, वितरागतेने रहित असतील, धर्माने रहित असतील, साराने रहित असतील, सारभूत नसतील, तर त्याला धर्म कोण म्हणे? रूढीनं भले धर्म म्हटलं असेल त्याला, सगळे लोक म्हणतील बाहेरून, पण त्याच्यामध्ये काहीच नाही ना. त्या कणच नाही. त्या ठिकाणी कण छोडी वितूस कंडीय, त्या ठिकाणी कण सोडेल आणि भुस्सा कांडत बसेल तर काय लाभ होईल? काही लाभ होणार नाही. म्हणून दृष्टी कणाकडं असली पाहिजे, तर त्याला व्यवहाराने धर्म म्हटलं जाईल. आली गोष्ट लक्षात. पुढं असा धर्म कशाच्या द्वारे प्राप्त होतो? आप्ताच्या उपदेशाच्या द्वारे प्राप्त होतो. क्योंकि उपदेशदाता के बिना उपदेश कैसे संभव है? वे आप्त सर्व दोषों से रहित है. क्योंकि आप्त दोष रहित नहीं, आप्त दोष सहित नहीं होते. तर आप्त निवडताना देव, गुरु, शास्त्र निवडतानाच असं निवडलं पाहिजे की ते आपल्याला शांती प्रदायक असलं पाहिजे, शांती देणारं असलं पाहिजे. असे देव असले पाहिजे. जे अशांतता उत्पन्न करणारे आहेत ते देव असू शकत नाही. जे रागी द्वेषी मोही आहेत ते देव असू शकत नाही. जे वीतरागी आहेत, 18 दोषाने रहित आहेत, तेच देव. आणि त्यांची उपासना देखील कशासाठी? दोषरहित होण्यासाठी, रागाधिक भावांचा अभाव करण्यासाठी. वे दोष रागाधिक है क्योंकि राग, द्वेष, काम, क्रोध, क्षुधा, निद्रा आदि दोषों से होते हुए कोई यथार्थ उपदेश नहीं दे सकता. ज्याच्याजवळ हे जर दोष अधिक असतील तर तो उपदेश देखील देऊ शकत नाही. हा उपदेश देणारे कसे आहेत? त्यांना कोणाच्या प्रती राग नाही, कोणाच्या प्रती लोभ नाही, त्या ठिकाणी त्याच्याद्वारे कशाची पण इच्छा नाही. त्याच्याद्वारे मला मानमत्र मिळावा, धनसंपत्ती मिळावी वगैरे, क्रोधाधिक वगैरे त्यांच्याजवळ नाही, क्षुधाधिक, निद्रा वगैरे पण नाही. तोच यथार्थ उपदेश देऊ शकतो. त्या ठिकाणी ज्याच्याजवळ हे विकार आहेत, कशाय भाव आहेत, तो यथार्थ उपदेश देऊ शकत नाही. इसलिए यही दोष आप्तपणे के घातक है. म्हणून हे दोष आहेत तेच आप्तपणाचे घातक आहे. इस प्रकार क्रमानुसार व्याख्यान किया. इसलिए सत्पुरुष युक्तिपूर्वक अच्छी तरह विचार करके सुखरूपी लक्ष्मी की प्राप्ति के लिए सर्व सुखदाता आप्त का आश्रय करे. म्हणून या ठिकाणी सत्पुरुष, त्या ठिकाणी युक्तिपूर्वक हा शब्द पुन्हा आला. युक्तिपूर्वक म्हणजे परीक्षा करून, त्या ठिकाणी धर्म परीक्षापूर्वक ग्रहण करा. जो रूढीनं, चालीनं, परंपरेने चालत आलेला आहे त्या ठिकाणी. कारण संस्कारामुळं खोटे संस्कार आपले मिटले नाही. खोटे संस्कार मिटले असते तर आपण इथे जन्म घेतला नसता. खोटे संस्कार बरोबर घेऊन आलेलो आहे त्या ठिकाणी. ज्याला आपण धर्म मानून बसलेलो आहे, धर्म वितराग भावरूप आहे त्या ठिकाणी. तो आत्म्याच्या अधीन आहे. ज्याने आत्मा प्राप्त केलेला आहे तोच त्या धर्माचे कथन करू शकतो. इसलिए सत्पुरुष युक्तिपूर्वक अच्छी तरह विचार करके सुखरूपी लक्ष्मी की प्राप्ति के लिए सर्व सुखदाता आप्त का आश्रय करे. म्हणून सत्पुरुष आहेत ते सर्व युक्तिपूर्वक चांगल्या प्रकाराने विचार करून त्या ठिकाणी मन स्थिर करून, ताही सुनो हवी मन थिर आन, है ना, मन स्थिर करून विचार करून सुखरूपी लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी सर्व सुखदाता आप्ताचा आश्रय करो. सर्व सुख देणाऱ्या आप्ताचा आश्रय करो. सर्व सुख देणारे आप्त कसे आहे? द्वितीयशतिकेमध्ये पण याच्या अर्थाचे श्लोक आले ना त्या ठिकाणी. तम देवमाप्तम शरणम प्रपद्ये वगैरे. अशा आप्ताला मी शरण जातो. सदैव देवो हृदये ममास्ताम, त्या ठिकाणी यंतर्गतो योग्य निरीक्षणीय सदैव देवो हृदये ममास्ताम, त्या ठिकाणी यो व्यापको विश्वजनीन वृत्ते
सिद्धौ बुद्धौ धृतकर्मबंधा ध्यातो धुनीते सकलम विकारम सदैव देवो हृदय ममास्ताम. योगी येते वेद पुराणशास्त्रे, जे वेद पुराणशास्त्र याचे गुण गाता आहेत त्या ठिकाणी सदैव देवो हृदय ममास्ताम. क्रोडीकृता शैष शरीरी वर्गा रागादयो यस्य न संति दोषा निरिंद्रियो ज्ञानमयो न पाया सदैव देवो हृदय ममास्ताम. माझ्या हृदयामध्ये तो देव सतत राहो. कोणता देव? ज्याच्यामध्ये राग द्वेष क्रोडीकृता शेष शरीरी वर्गा, सगळ्या शरीरी वर्गाला राग द्वेष मोहाने ज्याने अधीन केलेला आहे ना, त्याचा राग द्वेष मोह नष्ट झालेला आहे. क्रोडीकृता शेष शरीरी वर्गा रागादयो यस्य दोषा निरिंद्रियो, इंद्रियाने वगैरे रहित आहे. सदैव देवो हृदय ममास्ताम. तो देवांचा देव. कोणता देव? स्वर्गातले देव, भुवनत्रिकातले देव, यक्ष यंत्र वगैरे ते देव, त्याला पण देव म्हणतात. नाही, त्यांचा पण देव, देवांचा देव, इंद्राचा पण देव. कोणता? अरिहंत. अरिहंत, ज्याने अरि म्हणजे सगळी विकार 18 दोष ज्याने हंत केलेले आहेत, नष्ट केलेले आहेत. अरिहंत. अरिहंत शब्दाबरोबर स्वरूप लगेच देवाचं लक्षात आलं पाहिजे. भाव नमस्कार झाला. स्वरूप नाही, नुसतं अरिहंत म्हटला, टेप पण म्हणतो अरिहंत. त्याला आपण जर अरिहंत शब्द टेप केला, तो पण अरिहंत अरिहंत 24 तास म्हणत बसेल ना, मग त्याला किती पुण्य लागेल का? आपण अरिहंत अरिहंत आपण म्हणतो ना, अरिहंत अरिहंत म्हणा, अरिहंत म्हणा, अरिहंत म्हणा. मग अरिहंत अरिहंत म्हटल्यानंतर पुण्य लागेल की नाही? मग ते टेप पण अरिहंत अरिहंत म्हणतोय की नाही 24 तास, त्याला पुण्य लागायला पाहिजे की नाही? म्हटल्याने पुण्य लागत नाही, भावाने पुण्य लागतं. त्या टेपला भाव नाही. भाव नाही तर त्याला पुण्य कसं लागेल? तसं तुला भाव नाही, तू अरिहंत म्हणतोयस, पण अरि म्हणजे कोण? हे 18 दोष, क्रोध मान माया लोभ, त्या ठिकाणी काम क्रोधाधिक विकार, राग द्वेष क्षुधा निद्रा वगैरे हे दोष ज्याने याला हंत, याला नष्ट केलेला आहे, तो अरिहंत. कसा असेल तो आत्मा? असे तुझे भाव झाले, तुला पुण्यबंध झाला. भावाशिवाय पुण्यबंध थोडाच होतोय. नमोकार मंत्र म्हटला आणि पुण्यबंध झाला. नमोकार मंत्र टेप पण म्हणतोय, तो पण फुटल्यानंतर स्वर्गाला जायला पाहिजे. मोडल्यानंतर, त्याचं आयुष्य संपल्यानंतर टेपचं पण आयुष्य संपतं की नाही? मग तो कुठं जायला पाहिजे? का जात नाही? भाव नाही त्या ठिकाणी. तसं तू त्या ठिकाणी नमोकार मंत्र म्हटला, हजारो वेळा म्हणला दिवसातून, पण भावपूर्वक म्हण ना त्या ठिकाणी. नमोकार मंत्रामध्ये जे आहेत त्यांचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न कर. आपले परिणाम तिकडं लाव, तर तुझे भाव सुधारतील तर तुझी गती सुधारेल. तुझे भाव सुधारतील तर तुझे भव सुधारतील. भाव सुधारल्याशिवाय भव सुधारत नाही. कुठे पण बघा, भाव सुधारले, त्या बेडकाचे भाव सुधारले, त्या शेठजीचे भाव बिघडले तर तो बेडूक झाला. शेठजीचे भाव बिघडले, नमोकार मंत्र म्हणत होता त्यावेळेला तो, पण भाव बिघडले तर नमोकार मंत्र म्हणून देखील तो बेडूक झाला. आणि त्या बेडकाच्या पर्यायामध्ये नमोकार मंत्र त्याला म्हणताच येत नव्हता, पण भाव सुधारले. नमोकार मंत्रामध्ये जे अरिहंत भगवान महावीर स्वामी त्यांचं दर्शन करण्याचे भाव झाले भक्तिपूर्वक, भाव सुधारले तर तो वैभवशाली देव झाला. कशामुळे झाला? कशामुळे झाला? भावामुळे झाला. आपले क्रियेवर लक्ष आहे, म्हणण्यावर लक्ष आहे, मन वचन कायेच्या क्रियेवर लक्ष आहे. पण या क्रिया म्हणून तर त्याला त्या धर्म नाही हे ज्ञानीजनांनी सांगितलं. ते बाह्य धर्माचं सहचरी, ज्या वेळेला तुला धर्म प्राप्त होईल त्यावेळेला जे साधन असेल त्याच्यावर आरोप आला, त्याने कार्याचा कारणावर आरोप करून त्याला मन वचन प्राप्त झालेलं होतं. त्याने वचनाने कायेने नमोकार मंत्र म्हटला आणि तो स्वर्गाला गेला. पण म्हटल्याने तो स्वर्गाला गेला नाही, त्याचे भाव सुधारल्याने तो स्वर्गाला गेला. कुत्र्याच्या कानात नमोकार मंत्र जिवंदर कुमाराने सांगितला म्हणून तो त्या ठिकाणी यक्ष इंद्र बनला नाही, तर त्या वेळेला त्याचे भाव सुधारले आणि त्यामुळं यक्ष इंद्र बनला. जसं आपण नमोकार मंत्र म्हटल्याने धर्म होणार नाही. त्या ठिकाणी जे म्हणत नाही त्याच्यापेक्षा म्हणणारा चांगला, पण म्हटल्याने धर्म होणार नाही, त्याच्या पुढं जावं लागेल. त्या ठिकाणी नमोकार मंत्रामध्ये जे आहे त्यांचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे आपले परिणाम निर्मळ होतील तर धर्म प्रगट होईल. परिणाम निर्मळ झाल्याशिवाय धर्म प्रगट होत नाही. परिणाम निर्मळ होण्यामध्ये हे सर्व बाह्य साधनं आहे. तू त्या साधनांना घट्ट पकडून बसला, पण परिणामाच्या निर्मळतेकडे लक्ष नाही,
परपदार्थाकडे लक्ष आहे. परपदार्थ सुखदुःखाचं कारण नाही, तुझे परिणाम सुखदुःखाचं कारण आहे. आलं का लक्षामध्ये? परपदार्थ जर मिळाले, मला धनसंपत्ती मिळाली, धनसंपत्ती परद्रव्य आहे, ती सुखाचं कारण नाही, त्यातून आनंद येणार नाही. तुझे परिणाम सुधारले तर तुला सुख येईल. याचं लक्ष परपदार्थावर आहे, मन वचन कायाच्या क्रियेवर आहे आणि परिणाम सुधारण्याचा उपाय करत नाही, बिघडण्याचं भय ठेवत नाही. तर अशा प्रकारे विचार करून सुखरूपी लक्ष्मी की प्राप्ति के लिए सर्व सुखदाता आप्त का आश्रय करे. जिसे सुख चाहिए वह सर्वप्रथम आप्त का निश्चय करके उनके द्वारा उपदिष्ट मार्ग को अंगीकार करे. ज्याला सुख पाहिजे आहे, बरोबर ज्याला सुखी होण्याची इच्छा आहे, आधी अंतरंगामध्ये विचार करा, आपल्याला खरोखर सुखी व्हायचं आहे का नाही. आणि जर खरोखर सुखी होण्याची इच्छा असेल तर प्रथम आप्ताचा निश्चय कर. कोणाच्या उपदेशाने है ना? त्या ठिकाणी हा उपदेश आहे तो कोणाचा आहे? आप्ताचा उपदेश आहे. जिनेंद्र भगवंताचा उपदेश आहे. गंधर्व भगवंताने हा झेलून आणि आचार्य परंपरेने आपल्यापर्यंत आणून पोहोचवलेला आहे. अहो भाग्य. या ठिकाणी आपल्या पुण्याचा एवढा जबरदस्त उदय आहे की एवढ्या वर्षापूर्वी झालेले महावीर भगवान, पण त्यांचा उपदेशाचं अमृत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे कोणी केलं? आपल्या पुण्याने केलं. आपलं पुण्य नसेल तर आचार्यांनी हे केलं, हे उपचार झाला, व्यवहार झाला. आचार्याने आणून तुझ्या तोंडाजवळ नेऊन ठेवलं, डोळ्यापुढं आणून ठेवलं, पण याचे वाचण्याचे भावच झाले नाहीत तर तुझं पुण्यच नसेल तर तू अभागी. तुझ्या पुढं आणून पुस्तक उघडून ठेवलं, समजून सांगायला पण बसला, पण तू अभागी, तोंडच उघडायला तयार नाही. मला नको हे. त्या ठिकाणी काय त्याच्या अभाग्याची महिमा आमच्याकडून तर होत नाही. उसके अभाग्य की महिमा हमसे तो नहीं हो सकती है ना. विचार करणे पर त्या ठिकाणी त्याच्या तो किती अभागी आहे असं अमृत त्याच्या पुढं आलं राशन करण्यासाठी, ऐकण्यासाठी, पण तो ग्रहण करणार नाही. एवढं पुण्य जबरदस्त उदयात आलं, पण तो स्वीकार करायला तयार नाही. खूप कोडी आहे ना आयुष्यभराचा, आणि त्याला अमृत मिळालं, एकदा एक अमृताचा घोट पे तो कोड रोग बरा होईल. त्या ठिकाणी सगळं झरतोय का शरीरातून, त्याने ते काय केलं? पायावर वतून टाकलं. त्या ठिकाणी चिंतामणी रत्न मिळालं पाहण्यापुरतं. एक क्षण नुसता विचार करेल तर लगेच चिंतामणी रत्न त्या ठिकाणी सर्व काही देणार आहे. तसं चिंतामणी रत्नासारखा हा धर्म मिळाला, चिंतामणी रत्नासारखी ही जिनवाणी मिळाली, चिंतामणी रत्नासारखा उपदेश मिळाला, परंतु तिकडं पाहायला देखील तयार नाही. उसके अभाग्य की महिमा हमसे तो नहीं हो सकती. त्याच्या अभाग्याची महिमा आमच्याकडून तरी होऊ शकत नाही. उसके होनहारी का विचार करने पर अपने को समता आती है. त्याची जशी होणार असेल त्याप्रमाणे त्याचे भाव होणार आहेत. दुसरे त्याचे भाव कोण बदलू शकणार? पंचपरमेष्ठी पण त्याचे भाव बदलू शकत नाहीत. पर्यंत भगवान पण त्याचे भाव बदलू शकत